options, let us see what are options. Options are nothing but contracts or just the promises. म्हणजे सिंपल बोली भाषेत अगदी सांगायचं म्हणलं तर एक वाद आहे. मी केलेला असा वाद आहे की आता मी एक स्क्रीन ओपन करतो. सो दॅट इज कॉल्ड ॲज ऑप्शन चेन. म्हणजे तुम्ही NSE वेबसाईटवरती जाऊन ऑप्शन चेन असं टाईप केलं, NSE इंडिया ऑप्शन चेन, ओके, तर तुम्हाला ही स्क्रीन मिळेल. हे हाऊ टू मूव्ह दिस थिंग, आय वॉन्ट टू, ओके, ओके, दॅट वॉज अ मेसेज. दिस whole chart, this big thing is called as option chain. अगदी बेसिक मध्ये सांगायचं झालं तर सर्वात मिडल कॉलम जो आहे हा स्ट्राईकचा. सो दॅट इज अ स्ट्राईक प्राइस कॉलम. हा जो आहे तो. तर आता सध्या मी, यू कॅन ओपन फॉर निफ्टी और फिन निफ्टी, बैंक निफ्टी, ऑल दीज इंडेक्सेस, और यू कॅन ऑल्सो ओपन फॉर इंडिव्हिज्युअल स्टॉक्स. सो राईट नाव मी टाटा केमिकल्सचं ओपन केलेलं आहे. तर तो का ओपन केलेला आहे ते सांगतो मी आता. म्हणजे गुगलमध्ये सर्च करायचं की हाय IV पुट ऑप्शन स्टॉक्स NSE, म्हणजे हाय इम्प्लाइड व्होलेटिलिटी पुट ऑप्शन्सची. कशाचे? NSE मधल्या स्टॉक्सची. असा सर्च केला तर ही जी तिसरी लिंक जी आहे, मोस्ट ऍक्टिव्ह कॉन्ट्रॅक्ट्स, सो त्याचा हा पेज आहे. सो ते या पेजवरती जाऊन इथे मोस्ट ऍक्टिव्ह स्टॉक्स पुट्स असं सर्च करायचं. ठीक आहे. सॉर्ट बाय व्हॉल्यूम, दॅट इज ओके. सो इथं मला काय दिसतं जास्त, मॅक्सिमम स्टॉक ऑप्शन्स टाटा केमचे सर्वात जास्त सध्या व्हॉल्यूम मध्ये ट्रेड होत आहेत. सो आय विल गो टू दिस वेबसाईट अँड आय विल से टाटा केम. सो इथं टाटाला जाऊन टाटा केम करायचं. ओके. सो देन यू विल गेट दिस ऑप्शन चेंज. हा नथिंग बट हा एक चार्ट आहे, हा एक भावाचा चार्ट आहे. सो सध्या टाटा केमची काय प्राइस चालू आहे? 1311, 1311.60. सो या स्ट्राईक प्राइसेसमध्ये you will see the difference in the coloring. So third 1310, this row, yeah, till this row, that is 1310. So this is called as ATM. ATM stands for at the money. So this is at the money. So on this option chain, on the left hand side you have calls. कॉलचे सगळे प्राइसेस आहेत. आणि ऑन द राईट हँड साइड यू हॅव पुट्स, त्याचे सगळे प्राइसेस आहेत. तर दिस 1310 इज कॉल्ड एज ॲट द मनी. मग याच्या लेफ्ट साईडला म्हणजे कॉलच्या साईडला आता वेगळ्या कलर शेडिंगमध्ये वरचे हे जे आहेत हे सगळे इन द मनी आहेत. म्हणजे ही प्राइस ऑलरेडी या प्राइसेसच्या वरती आहे. आता 1310, मग 10च्या स्टेपनी आहेत. 1310, 1300, 1290, 1280 वगैरे वगैरे वगैरे. सो या सगळ्यांचे हे प्राइसेस इथं आहेत. हा जो कॉलम आहे LTP म्हणजे लास्ट ट्रेडेड प्राइस या कॉल्सची. सो यू विल सी दॅट ऑल दीज प्राइसेस आर higher, and this is in one color coded zone called as ITM. So all these are in the money calls. सो 1300 वरचे पासून इथून हे खालचे सगळे वरचे म्हणजे या या पिक्चरमध्ये वरती, पण प्राइसेसला कमी असलेले आहे. 1310 पेक्षा कमी असलेले म्हणजे इकडं. सो हे सगळे इन द मनी झाले. आणि हे व्हाईटमध्ये जे आहेत खालचे हे सगळे आउट ऑफ मनी झाले. म्हणजे आउट ऑफ मनी याचा अर्थ काय? समजा ही प्राइस लेटेस्ट 1410 किंवा 1400. सो टाटा केम ट्रेड होत आहे आता सध्या 1310 वरती आहे, अजून 1400 आला नाहीये. सो इट इज आउट ऑफ मनी याचा अर्थ. सो these whites are all out of money calls, and the same logic applies on this side also, on the right hand side, wherein 1310 is at the money. मग 1310 पेक्षा खाली म्हणजे खाली प्राइसेस असलेले म्हणजे कमी असलेले म्हणजे 1300, 1390, 1250, 1200, 1100 वगैरे वगैरे, या सगळ्यांना
आता you will see that there is no color here. It is plain white. So they are called as OTM, out of money puts. म्हणजे यांची प्राइस अजून कमी झालेली नाहीये. आता मार्केटमध्ये कसं डिमांड अँड सप्लायनुसार प्राइसेस वरती आणि खाली होतच असतात कंटिन्युअस. मग सप्लाय खूप आला तर प्राइस खाली जातात आणि डिमांड खूप वाढला तर प्राइसेस जास्त होतात. तर पुट साइडला, ऑन दिस पुट साइड, you will see that they are out of money. These prices are lesser than that. So we only have to look at the white zones. Okay. So what? So why does it make sense to deal into Tata Chem right now? फंडामेंटल्स काही पण असू देत, तुमचे टेक्निकल अनालिसिस काही पण असू देत, माझा उद्देश फक्त मी माझ्याकडचं कॅपिटल लावणार आणि आउट ऑफ मनी पुट्स विकणार आणि त्याचं जे प्रीमियम मला मिळेल ते मी, दॅट इज माय इन्कम, तीच माझी कमाई. माझी स्ट्रॅटेजी काय आहे, तर आउट ऑफ मनी पुट्स आधी विकायचे. सर्वात पहिल्यांदा आधी ऑप्शन मध्ये कसं आहे, ऑप्शन इज ऑल होलसेल. यू कॅनॉट बाय हाफ ऑप्शन और 2 ऑप्शन्स और 3. आय मीन यू हॅव टू बाय इन लॉट्स. सो याचा लॉट साईज किती आहे, आता समजा सध्याची प्राइस 1310 चालू आहे. याचा अर्थ काय, की आज तुम्ही मार्केटमध्ये ओपन मार्केटमध्ये जाऊन तुम्ही घ्यायचं म्हणलं तर तुम्हाला 1310 रुपये द्यावे लागतील. पण ऑफकोर्स वी डोंट वॉन्ट टू बाय ॲट द करंट रेट. वी ऑलवेज वॉन्ट टू बाय ॲट द डिस्काउंट रेट, or we want to buy it as low as possible. So buy as low as possible and sell as high as possible. That's the only way money can be made. So here what we are doing is, first we are selling an option, a put option, and we watch the option till the month end, or we can also cut it off in between. आपलं प्रॉफिट टार्गेट समजा काही ठेवलं असेल तर ते रीच झालं की वी कॅन कम आउट ऑफ इट. और इफ यू वॉन्ट टू गेन द होल एंटायर प्रीमियम, वी कॅन डू सो ऑल्सो. सो शॉर्ट सेलिंग याचा अर्थ काय, आधी विकणे आणि त्याचे पैसे घेणे, ते पैसे खिशात ठेवणे. विकणे, शॉर्ट सेलिंग म्हणजे विकणे याचा अर्थ काय, म्हणजे एखादं लग्न कार्य आहे आणि तुम्हाला कार्यालयामध्ये 100 नारळ हवेत त्या दिवशी, तर मी तुमच्याकडे येणार आणि म्हणणार की ठीक आहे, तुम्हाला एवढे नारळ हवेत ना, मी बाजारचा रेट, आजचा रेट आहे काहीतरी 30 रुपये, पण मी तुम्हाला 20लाच देईन. ठीक आहे. सो मग तो माणूस, तो घेणारा बायर काय म्हणतो, ॲज अन ॲडव्हान्स बुकिंग ही विल गिव्ह मी सम मनी. सो आय हॅव टेकन हिज मनी. आय हॅव नॉट येट गिवन द कोकोनट्स टू हिम. इट मीन्स आय हॅव गिवन हिम अ प्रॉमिस that I will supply you the coconuts on that particular day of that particular quantity at that particular strike price. म्हणजे आपले जे ठरले आहेत 20 रेट, किंवा आता हे टाटा केम जर आहे 1200चा रेट वगैरे, सो दॅट इज द स्ट्राईक प्राइस. सो दॅट इज कॉल्ड अ शॉर्ट सेलिंग. म्हणजे म्हणजे आता किरकोळ विक्रेते असतात, लिंबाचे, कोथिंबीरीचे वगैरे, ते लोक सकाळी सकाळी काय करतात, ते सकाळी भरी मोठी कॅश घेऊन मार्केट यार्डला जातात. मार्केट यार्ड मध्ये जाऊन एक मोठी लिंबाची पिशवी, मोठी बॅग, मोठं पोतं वगैरे आणतात. मग ते त्याचं किरकोळ मध्ये गलीबोळात फिरून विकतात ते. मग संध्याकाळी त्यांना प्रॉफिट होतो. मग जे काय आहे ते, मग त्याच्यावरती त्यांचं घर जातं. असं ते बाय लो करतात आणि सेल हाय करतात आणि मग प्रॉफिट कमवतात. आपण इथं कसं करायचं, की आधी फर्स्ट सेल हाय करायचं आणि देन वी वॉच द मार्केट. वी होप दॅट द price of the promise, price of the option keeps on going down and down. That is what we want. So सिंपल भाषेत जर टाटा केमचं जर म्हणलं तर सध्याचा रेट चालू आहे 1310, पण आय एम व्हेरी कम्फर्टेबल टू बाय इट ॲट 1200. म्हणजे 1310 इज टू एक्सपेन्सिव्ह फॉर मी. नो, बट आय वॉन्ट टू बाय इट ॲट 1200. सो 1200 ला आज मला प्रीमियम किती मिळतंय, 21 रुपये 40 पैसे. ठीक आहे. सो आय विल गो टू, ओके,
सो दिस इज फॉर टाटा केम. त्याच्या पुढचं नेक्स्ट आहे ती एक्सपायरी डेट, म्हणजे या मंथची एक्सपायरी. सो दिस इज मंथली. इथं 3च महिन्याचं देतात ते. सो एव्हरी थर्सडे, एव्हरी लास्ट थर्सडे ऑफ द मंथ इज द डेट ऑफ एक्सपायरी, is when the stock options expire. So you can sell options for this month or for next month expiry or for next month expiry. जर या मंथच्या एक्सपायरीला चे विकले तर तुम्हाला काहीतरी 20 रुपये मिळतील. तेच जर एप्रिलचे विकले तर काहीतरी 30, 40, 30, 35 रुपये मिळतील प्रत्येक शेअरला. त्याच्याच पेक्षा जास्त अजून मेचे विकले तर अजून खूप जास्त मिळतील. पण म्हणजे यू आर गिव्हिंग दॅट मच टाइम for the stock to move up and down in the market. So it can go against you also. So it is up to you. It is up to your risk taking ability. And generally, monthly options are suitable, is what I believe. So me only monthly options घेतो. आणि so I also trade, but I'm not a day trader. I don't buy and sell on the same day or on the same week, or I don't do the such short term trades. I only do at least a month trades. Okay, so let us see for 12. Okay, 1225. Okay, it is showing. So I click on that and I say sell. So it gives me a quantity of 550. So here also you can see that ही जी आस्क क्वांटिटी आहे किंवा बीड क्वांटिटी आहे त्याच्यातला लोएस्ट फिगर कुठली आहे, लोएस्ट नंबर आहे 550. सो 550 इज लाईक अ होलसेल. तुम्ही 2, 4, 20, 25 शेअर असे विक्री करू शकत नाही. फुल लॉट 550चा कम्प्लीट लॉटच घ्यायला पाहिजे. सो आता 1200च्या प्राइसला गुणिले 1200ची प्राइस गुणिले 550 इज इक्वल टू 6,60,000 रुपये. तर मग मी माझ्याकडे 6,60,000 रुपये माझ्या खिशात तयार ठेवायचे. याचा अर्थ माझ्या डीमॅट अकाउंटमध्ये तेवढे ठेवायचे, रेडीमेड ठेवायचे. आय जस्ट कीप इट रेडी. मी काय करणार की 1200चा पुट विकणार. सो 1200चा पुट विकला तर 2140 हे असं इथं दाखवत आहे. ॲक्च्युली तुमच्या आता मी फिनिशिंग मला इथं प्राईस दाखवत आहे की 25.85, 25.85 प्राईस. So that's what I would sell for. But that is the price that is quoted by the market. You should not sell it at that price. Even on that, you should say मला 25.85 नको, मला 26 पाहिजे किंवा 27 पाहिजे, 27.05. ओके, मग कॅल्क्युलेट असं करून. ओके, 6,60,000 हे तर मी तयार ठेवायचेच माझ्याकडे, दॅट इज फाईन. पण आता हे 550 शेअर आहेत. 550 शेअर गुणिले समजा मला 27ची मी ऑर्डर दिली आणि तिकडं कोणीतरी बायर अवेलेबल असेल तर ते एक्सचेंज मॅच मेकिंग करतं आणि ती ऑर्डर एक्झिक्यूट होते. सो त्यांनी मला 27 रुपये दिले आणि मी 27 रुपये घेतले. ठीक आहे, मग हे 27 इज इक्वल टू 14,850 रुपये मला मिळाले याचा अर्थ. सो जेव्हा ही ऑर्डर एक्झिक्यूट होते त्यावेळेस 14,850 रुपये माझ्या अकाउंटला ऑन द स्पॉट, ऑन द सेम डे जमा होतात. याचा अर्थ काय? याचा सिंपल भाषेत अर्थ असा आहे की या टाटा केमच्या स्टॉकवरती मी बुलिश आहे. सो आय एम व्हेरी पॉझिटिव्ह अबाउट दिस स्टॉक. मला असं वाटतं की हा स्टॉक वरती जाईल, केमिकलला चांगले दिवस येतील किंवा काय, फंडामेंटली किंवा टेक्निकली जे काय असेल ते. मला असं वाटतं की हा स्टॉक वरती जाईल. आय एम बुलिश. म्हणून मी ह्याचा आउट ऑफ मनी पुट विकला. मी माझ्या याच्यामध्ये 6,60,000 रेडी ठेवले आणि 1250चा पुट विकला. ज्या काही रेटला असेल तो LTP, तो रेट मला मिळाला, म्हणजे एवढी माझी कमाई झाली. ठीक आहे. मग सो नाऊ आय हॅव एंटर्ड द ट्रेड. सो नाऊ आय विल बी वॉचिंग.
as every day passes, there is something called as time decay. टाइम डिके याचा अर्थ काळ वेळ हा कायम पुढेच जात असतो, मागं कधी जात नाही. नो बडी कॅन गो बॅक इन टाइम. टाइम ओनली मूव्स इन फॉरवर्ड डिरेक्शन. फॉर एक्झाम्पल, सिम्पल एक्झाम्पल इज, आपण आईस्क्रीमवाल्याकडे गेलो आणि आईस्क्रीमचं घेतलं एक कोनमधून, एका बॉक्समध्ये ते लोड करून दिलं आपल्याला आईस्क्रीम, की त्यांनी आईस्क्रीम दिल्या दिल्या क्षणी, त्या क्षणापासून ते आईस्क्रीम मेल्ट व्हायला सुरुवात होते, वितळायला सुरुवात होते. म्हणजे त्याची किंमत कमी कमी व्हायला सुरुवात होते. त्याचप्रमाणे ऑप्शन्सची प्राइसेस सुद्धा कमी कमीच होत असतात. म्हणून आता मी म्हणून हे विकताना हायला विकायचं. 20 काय 25 काय, मी 27ला विकलं, फाईन. 27ची मला 14,000 मिळाले. आता जसजसं जसं वेळ पुढे जात जाईल, आता आजची प्राइस ही 21 आहे, उद्याची प्राइस 20 असेल, परवाची प्राइस काहीतरी 17 असेल, 18 असेल. अशा अशा तऱ्हेने या प्राइसेस कमी कमी होत राहतात आणि शेवटी फायनली 0.05 म्हणजे 5 पैशाला ऑप्शन एक्सपायर होतं. म्हणजे तुम्ही विकला से 25-27ला, आणि मग तुम्ही खरेदी पण करायची गरज नाही. द मार्केट इट सेल्फ विल क्लोज इट, बिकॉज इफ इट एक्सपायर्स आउट ऑफ मनी. म्हणजे 1200ची प्राइस, 1300 करंट प्राइस चालू असताना मी 1200चा विकला. म्हणजे माझ्याकडे मी 100 रुपयांचा एवढा एक बफर झोन तयार केला मी. म्हणजे या बफर झोनमध्ये कुठेही एक्सपायर झाला तरी सुद्धा या लावलेल्या पैजेमध्ये मी जिंकला, आणि जे काय मला प्रीमियम मिळालंय ते पूर्णपणे माझ्या खिशात राहणार. म्हणजे म्हणजे मला हे खरेदी करायची परत गरज नाही. म्हणजे जस्ट सोल्ड हाय अँड आय नीड नॉट बाय लो अगेन. जस्ट सेल हाय अँड पॉकेट द प्रीमियम. असं असं म्हणून मी प्रीमियम पॉकेट केलं. आता मला एवढे पैसे मिळाले, तर आता ह्याच्यामध्ये माझं कॅपिटल किती लागलं, 6,60,000 लागलं. तर 6,60,000चा 1% म्हणजे 6,600. तर मला फायदा किती झाला, तर 14,850, आणि 1% आहे 6,600. म्हणजे मला 2.25% प्रॉफिट झालं या महिन्यामध्ये. म्हणजे 1200च्या वरती जर 1200च्या खाली प्राइस गेलीच नाही या मंथ एंड, या मंथ अखेर 28 मार्च 3:30 वाजेपर्यंत जर ह्याची प्राइस 1200च्या वरतीच राहिली, तर माझा 100% फायदा झाला. कंप्लीट 1,850, 14,850 मला मिळाले. म्हणजे मी 2.25% कमावले, आणि माझं जे कॅपिटल आता लागलेलं आहे, मार्जिन जे आहे ते रिलीज झालं. म्हणजे 6,60,000 रुपये लावून मी 14,850 रुपये कमावले. म्हणजे रफली 2%च्या वरती माझी कमाई झाली. मग हीच गोष्ट म्हणजे आपण मनी लेंडर सावकारांकडे जातो आणि त्यांच्याकडे पैसे ठेवतो, आणि त्यांच्या मग विश्वासाचा भाग असतो, पुरुष म्हणजे करेल का नाही, तो बुडेल का, हा बुडवेल का, तो पळून जाईल का वगैरे, असे बरेच काही असतात. त्यापेक्षा वी कॅन रिलाय ऑन द मार्केट अँड वी कॅन मेक मनी आउट ऑफ द मार्केट. 1%, 1.5%, 2% आपण आरामसे विदाऊट विदाऊट मच रिस्क आपण कमवू शकतो. आता ही झाली, म्हणजे 1200च्या वरतीच एक्सपायर झाला, 1200च्या वरतीच हा एक्सपायर झाला समजा. म्हणजे इट मूड इन आर डायरेक्शन, बट सपोज इट गोज अगेन्स्ट अस, आपल्या विरुद्ध गेला, तर काय होईल. समजा 1210, समजा 1180 पर्यंत गेला. सो सो 1200चा स्ट्राईकला बी मला काहीतरी 20-25 रुपये मिळाले, फाईन. याचाच अर्थ काय, की 1200 मायनस इथले 20-25 म्हणजे 1180.
किंवा 1175, ती माझी ऍक्च्युअली बाय प्राइस झाली. नेट नेट इफेक्टिव्ह म्हणजे ह्याच्याही वरती मला अजून थोडंसं कुशन मिळालं की आता हे 1200चा पुट मी विकला. याचा अर्थ काय की माझं असं म्हणणं आहे की ह्याच्या खाली जाणार नाही. पण जर का गेला तर माझ्याकडे 6.5 लाख रुपये तयार आहेत. मी तुला असं प्रॉमिस देतो की ह्याच्या खाली गेला तर मी खरेदी करेन. मला काही हरकत, मला आय लाईक दिस स्टॉक टाटा केम. आय हॅव नो प्रॉब्लेम कीपिंग इट इन माय डीमॅट अकाउंट. आय एम रेडी टू बाय इट. आय हॅव कॅश रेडी अँड आय विल बाय इट, नो प्रॉब्लेम. दॅट इज माय प्रॉमिस. ते प्रॉमिस नुसतं प्रॉमिस म्हणजे यू हॅव टू शो द कॅश. सो यू हॅव टू हॅव दॅट कॅश रेडी ओव्हर देअर. सो ह्याच्या समजा खाली गेला, सपोज फुल बेरीज झालं, काहीतरी न्यूज आली, केमिकलच्या अगेन्स्ट न्यूज काहीतरी आली आणि टाटाचे सगळे शेअर्स पडायला लागले आणि समजा हे खाली गेला, सपोज 1180 गेला, सपोज त्या डेला 1180 पर्यंत बंद झाला. मग म्हणजे मग झालं काय का तुमच्याकडून तुमची कॅश घेतली जाते, काढून घेतली जाते आणि यू विल बी गिवन 550 शेअर्स ऑफ टाटा केम. म्हणजेच काय, तुम्ही एवढ्या कमी लो प्राइसला प्लस अजून त्याच्यावरती अजून कुशनही मिळालं तुम्हाला, तेवढ्या लो प्राइसला तुम्ही टाटा केमचे 550 शेअर घेतले. म्हणजे ते म्हणतात ना स्टॉक मार्केटमध्ये, यू कॅनॉट टाइम द मार्केट. म्हणजे टायमिंग, एक्झॅक्ट टायमिंग आपण करू शकत नाही. कोणालाच माहित नाही उद्या काय होईल, हे कोणीच कोणीच गॅरंटीने सांगू शकणार नाही. सो ऑप्शन्स इज अ वे ऑफ गेटिंग द स्टॉक्स ॲट युअर फेवरेबल प्राइस. म्हणजे तुम्हाला खरेदी करायचं आहे ते तुम्ही ॲज लो प्राइस ॲज पॉसिबल तुमच्या याच्यानुसार यू कॅन डिसाइड, अँड यू कॅन डिसाइड हाऊ मच रिस्क यू वॉन्ट टू टेक. So that's how you have purchased those stocks. So even if the trade goes against you, no wrong has happened. You have not lost any money. It's just that तुमच्याकडचे पैसे खिशातून काढून घेतले गेले आणि तुम्हाला 550 शेअर्स मिळाले. सो टाटा केमिकल्समध्ये तुम्ही इन्व्हेस्टर तर आधी होताच. यू आर ऑलवेज इंटरेस्टेड. इट्स अ गुड कंपनी, इट्स अ गुड शेअर, इट प्रोस्पेक्ट चांगले आहेत. एनिवे यू आर इंटरेस्टेड and plus you got to buy it at a low price. So well and good, nothing wrong has happened. So there is nothing wrong even if it goes against you. If it goes in favor of you, याचा अर्थ काय, तर तुम्ही तुमचे 6.5 लाख रुपये इंटॅक्ट राहिले, सेफ राहिले, प्लस तुम्हाला हे जे 21 रुपये जे मिळाले ते तुमचेच झाले. म्हणजे 14-15 हजार रुपये जे मिळाले ते दॅट इज युअर कमाई. म्हणजे किती झाली, 2% आरामसे कमाई झाली दर महिन्याला. असं आता इथून हे जितकं लांब असेल, म्हणजे जितकी स्ट्राईक प्राइस कमी 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 असेल, तेवढं तुमचं तेवढी तुमची सेफ्टी जास्त, म्हणजे तेवढी तुमची रिस्क कमी. रिस्क कमी याचाच अर्थ हे प्रीमियम पण कमी. म्हणजे यू हॅव फुल फ्रीडम टू कस्टमाइज युअर रिस्क ॲपेटाईट. तुम्ही जर जोरदार खेळाडू असाल आणि तुम्हाला पाहिजेच असेल तर यू कॅन सेल ॲट द मनी स्टॉक, ॲट द मनी स्ट्राईक ऑल्सो. समजा मी आता हे 1310 चालू आहे, समजा मी 1300च विकलं. 1300चा विकलं म्हणजे याचा अर्थ काय की 1300चा विकलं तर मला मिळतील किती, 60 रुपये. इथं दिसत आहे 60 रुपये 95 पैसे, 61 रुपये. म्हणजे माझी ऍक्च्युअली जरी माझ्या अगेन्स्ट गेलं तरी ऍक्च्युअली बाईंग प्राइस झाली 1240 रुपये. कारण मला 60 रुपये इथं मिळाले. 1300 - 60 इज 1240. सो जरी माझ्या अगेन्स्ट गेले ट्रेड आणि माझे पैसे काढून घेतले गेले आणि मला शेअर्स आले, तरी मी एकदम लो प्राइसला 1240ला खरेदी केले आणि त्याच्यामध्ये मी सो आय हॅव एंटर्ड. इट मीन्स दॅट सो दिस इज नथिंग बट instead of buying the shares directly from the market at current rate, we are introducing one step in between, and say we are selling a derivative of that stock price, which is called as option. So we have sold a put option. So these are called as puts.
आता हेच, आता तुम्ही ऍट द मनी जर विकलं, तुमचे रिस्क ॲपेटाईट खूप हाय हाय असेल, तर 1300 विकून तुम्हाला 60 रुपये मिळाले, 1300चं स्ट्राईकचं. याचा अर्थ काय? 1300 हा करंट रेट आहे. म्हणजे एका शेअरचं काय प्राइस झाली? 13 रुपये, राईट. 1%, 1% म्हणजे तेरा तेरा रुपये. हे 100 शेअर्सची प्राइस आहे. हे 100 इन द सेन्स 100% याचा अर्थ 1300. तर मग 1% म्हणजे किती? 13 रुपये. सो तुम्हाला इथे मिळाले किती? 61 रुपये. म्हणजे 13×4 = 52. सो 4.5% एवढी तुमची कमाई होऊ शकते एका महिन्यामध्ये, जर तुम्ही ॲट द मनी पुट आउट ऑफ हे विकले तर. सो यू कॅन डिसाइड हाऊ मच रिस्क यू वॉन्ट टू टेक. Suppose you sold it for 1300 and you are lucky that the stock keeps going up and up. मग हे 60 से कमी कमी 60 से काय होणार? 55 होणार, 50 होणार, 40 होणार, 30 होणार, 30. सर्वात शेवटी ऍट द मंथ एंडला काय होणार? 60 चे पण ना 0.05 होणार. असं आहे ते. सो आता इथं ओके. सो so you need not buy it again. You can just sell it off. You just sell the option and pocket the premium. So option selling is nothing but pocketing the premium. So असे ऑप्शन्स विकायचे की ते तुम्हाला नकोच आहे, म्हणजे तुमचं कॅपिटल इंटॅक्ट राहावं. सर, अभिजित बोलतोय. नमस्कार. नमस्कार, बोला. याच्यामध्ये आपण आता टाटा केम अपर अपर साईडला जातोय असं हा आपल्याला बघतोय, म्हणून मला वाटतं की तो वरच जाईल. पण या हा वाटण्याला आणखीन काही टेक्निकल बेस असायला पाहिजे ना? टेक्निकल स्टडीज आहेत. टेक्निकल स्टडीज, यू कॅन स्टडी द चार्ट अँड यू कॅन फॉर्म अन ओपिनियन. ओके. यू कॅन, देर इज ऑल्सो फंडामेंटल साईड. म्हणजे ऍक्च्युअली न्यूजमध्ये काय होतं, टाटा केमची काही न्यूज आली का, काही केमिकल सेक्टरमध्ये काही आलंय का, किंवा सरकारी काही नियम बदलले का, त्याच्यानुसार चांगलं होईल का वाईट होईल का, या सगळ्या फी झाली फंडामेंटल साईड. राईट. सो सो या दोन्ही साईडचा तुम्ही विचार करायचा असल्यास करा, पण ज्यांना करायलाच पाहिजे असं काही नाहीये. बरं, प्युअरली आणखीन एक गोष्ट. हा जो ते ट्रेडरची मानसिकता काय आहे, की मी पैसे लावणार आणि मार्केटमधून पैसे काढणार, माझा प्रॉफिट करणार, एवढेच मला करायचं फक्त. आणि जरी, आणि हा शेअर्स असे चांगले आहेत की जरी माझ्याकडे पडून राहिला तरी काही हरकत नाही, मी ठेवीन माझ्याकडे. आणि मग मी त्याच्या मग पुढचा भाग जो आहे तो मी नंतर सांगेन. आता आपण सगळ्या पुट ओके. साईड फक्त बघतोय, त्याचे कॉल साईड पण आहे, ते पण सांगतो मी नंतर. आणि काय प्रश्न असेल किंवा पुढचा प्रश्न विचारा. दुसरा प्रश्न असा, सर, तुम्ही 1200चा पूट सेल केला, पण येस. नॉट नेसेसरी की तो पूर्ण महिनाभर होल्ड करायचा. जर मला एक वाटलं की एक सर्टन लेवलला ट्रेंड चेंज होते, तर मी तिथे तो स्क्वेअर ऑफ करू शकतो, करेक्ट? येस येस येस, डेफिनेटली. तुम्ही सेम डेला सुद्धा सेल ऑफ करू शकता. सेम डेला करू शकता, ओके. उद्या करू शकता, परवा करू शकता, 3 दिवसांनी करू शकता, पुढच्या आठवड्यात करू शकता. म्हणजे ओके सर. ओके. पण स्क्वेअर ऑफ करणे याचा अर्थ काय? सो यू आर बाईंग इट बॅक. येस. सो सो यू सोल्ड इट ॲट 20. So you will करेक्ट. be buying it back at, say, suppose 15 or 14. करेक्ट. येस. So you will be paying back the money to the market. राईट. So राईट. राईट. this entire gain will not be yours. So you sold ओके. at, say, 70 27, but you will येस. buy it back at, say, 17. So little bit you will gain. सो मे बी But if you थ्री want, थाउजंड प्रॉफिट. yes, you will be in profit. And परफेक्ट. you might see, आता हे ट्रेड, आता सपोज सेल ऑफ झाला आणि इट स्टार्ट्स फॉलिंग. ओके. सो इट हॅज स्टार्टेड फॉलिंग. सो ह्याचा शेअर, ह्याची प्राइस कमी व्हायला लागली मार्केटमध्ये. सो यू विल सी दॅट दो यू सोल्ड ॲट 27, नाव इट इज शोईंग 28, 29, 30, 32. सो यू विल सी दॅट दिस हॅज बिकम मायनस. राईट. Means you will start seeing it as MTM loss. करेक्ट. But you don't have to worry about it, because you have given a promise that on the day of expiry you are sure that it will not go below 1200 price.
ओके. So even though it is showing MTM minus, you can just look at it and ignore it. ओके. Otherwise, तुम्हाला जर लॉस बुक करायचा असेल तर यू कॅन बुक इट, बट नो नीड टू बुक इट. ऍक्च्युली नो वडील शेअर स्टॉक मार्केटमध्ये याचा का उद्देश हेच आहे की लॉस कधी करायचा नाही. म्हणून यू सर कॅन सेल इट हे अँड हां. हां, सर बोला. हे हे जे तुम्ही सांगताय ना, हे थेरॉटिकली बरोबर आहे, पण प्रॅक्टिकली काय होतं की प्रत्येकाकडे 6,60,000 रुपये नसतात आणि एवढ्या शेअरची इन्व्हेस्टमेंट करून हे शेअर डिलिव्हरीमध्ये घेण्याची त्याची मानसिकता पण नसू शकते कदाचित. मग अशा वेळेला जी व्यक्ती साधारण 50,000 किंवा 1,00,000 रुपयामध्ये ट्रेडिंगच्या मानसिकतेमधनं या ऑप्शन्स मध्ये ट्रेड करायचे असले त्याला, तर याला मग स्वस्तातला एखादा पर्याय किंवा याच्यासाठी ऑप्शन हां, दुसरं मग काही सुचवू मग शकाल? स्वस्तातले शेअर्स पण असतात ऍक्च्युली. पण हा हा. त्याच्यामध्ये आय व्ही याचा अर्थ इम्प्लाइड व्हॉलटिलिटी. हम्म, त्याच्यामध्ये एवढी इम्प्लाइड व्हॉलटिलिटी नसते. आता मी जे सर्च करून दाखवलं टाटा, व्हाय आय सिलेक्टेड टाटा केम, हम्म. तर त्याच्यामध्ये जास्त आय व्ही आहे. याचाच अर्थ मी ऍट द मनी विकला तर मला 4.5-5% एवढे मिळत आहेत. म्हणजे सॉलिड ह्याच्यामध्ये व्हॉलटिलिटी आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये बरीच लोकांची मागणी आहे, अच्छा. बरीच ह्याच्यामध्ये उलाढाल होत आहे. याचा अर्थ हा शेअर हॉट केक आहे. म्हणून म्हणून मी हॉट केकचे शेअर विकायचे. मी मोस्टली अडाणी विकतो, अडाणी एंटरप्राइजेस किंवा सर्च करून इथं मोस्टली त्याच्यामध्येच मला, मी गेली 2-3 वर्ष तेच काम करतोय. अडाणी अडाणी रिलायन्स आणि अच्छा. हे असे 2-4 शेअर फक्त घेऊन त्याच्यामध्येच फक्त पुट विकायचे आणि प्रीमियम खायचं, पुट विकायचे आणि प्रीमियम खायचं, असे हेच काम करतोय. हे सुद्धा म्हणजे असे विकायचे की, किंवा असं लांबचं ठेवायचं, एवढा बफर इतका सेफ्टी झोन आपल्यासाठी ठेवायचा की जनरली ह्याच्यावरतीच एक्सपायर झाला पाहिजे. आता इतकं काय 15-20% कुठला शेअर एखाद्या महिन्यात पडत नाही, जनरली बरोबर. पडत नाही. जरी बरोबर, पण पडला मग जरी जरी पडला तरी ते तुमच्या पथ्याचं झालं ना, तुमच्या फायद्याचं मी झालं म्हणजे मी तो. तेच म्हणत होतो की हो, हे सगळं करण्यासाठी आपल्याकडे कमीत कमी 6 ते 7 लाख रुपये तरी असणं आवश्यक आहे, तर एवढा मोठे ऍक्च्युली. रिटर्न्स किंवा 4 ते 5% रिटर्न्स आपल्याला बघायला मिळू शकतातच. हो, हो. म्हणजे म्हणजे असे लुक्रेटिव्ह रिटर्न जर हवे असतील तर तुम्हाला सुपर मायनॉरिटीमध्ये यावं लागेल. याचा अर्थ, मी मी 2 लोकांना फॉलो करतो. एक MK जैन नावाचे आहेत, CA हम्म, आहेत ते. त्यांचे खूप व्हिडिओ असतात, त्यांचा मी लिंक पाठवली होती. आणि दुसरे एक PR सुंदर नावाचे एक तमिळ हो. प्रोफेसर आहेत, हम्म. तमिलियन्स आहेत, PR सुंदर. सो ॲज पर PR सुंदर, ऑप्शन्समध्ये 95% ऑफ द पीपल आर ऑल बायर्स, हम्म. बिकॉज दे एंटर द मार्केट विथ अ व्हेरी लिमिटेड कॅपिटल, 1 लाख, करेक्ट. 2 लाख, अप टू बरोबर. 3-4 लाख, से 5 लाख. आणि व्हेन यू बाय अन ऑप्शन वर्सेस व्हेन यू सेल अन ऑप्शन, सो ऑप्शन सेलर्स हे हार्डली 2-3% असतात. आणि ओके. ऑप्शन सेलर्सच 4 आउट ऑफ 5 टाइम्स, म्हणजे 80% त्यांची प्रॉबिलिटी ऑप्शन सेलर जिंकण्याचीच असते. ऑप्शन सेलर म्हणजे इन्शुरन्स कंपन्या ज्या नेहमी जिंकतात. ओके. ऑप्शन सेलर्स म्हणजे कॅसिनो कॅसिनो जे असतात ना, सो बरोबर. कॅसिनो कधीच लॉसमध्ये नसतो. इंडिव्हिज्युअल ट्रेडर्स हे नेहमी खेळतात, मजा करतात आणि लॉस करतात आणि बाहेर पडतात. पण कसिनो कधीच लॉसमध्ये नसतो, कधी कसिनो ऑलवेज प्रॉफिटमध्ये असतो. कारण बरोबर. गेम त्यांच्या बाजूने झुकवलेला असतो, त्यांच्या बाजूने ऑड्स जास्त असतात. म्हणजे फॉर 51 आउट ऑफ 100, 52 आउट ऑफ 100, म्हणजे थोडासा त्यांच्यात झुकतं माप हे कॅसिनो बरोबर. बाजूने बरोबर. असतं. सो वेलकम बॅक वन्स अगेन. सो वी आर ॲट दिस, वी जस्ट सोल्ड द पुट. आपण 1200चा पुट विकला, काहीतरी आपल्याला मिळाले पैसे, आणि ट्रेड आपल्या फेवरमध्ये गेली आणि 1200च्या वरतीच एक्सपायर झाला. जरी 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 प्राइस पडली तरी 1200च्या वरती एक्सपायर झाला. फाईन. मग सपोज आपल्या अगेन्स्ट गेली, आपल्या विरोधात गेली, आणि ट्रेड आपल्या विरोधात गेली आणि 1200च्या खाली समजा एक्सपायर झाला, तर आपण जे कॅश कोलॅटरल ठेवलं आहे ते जाईल आणि आपण 550 शेअर टाटा केमचे खरेदी केले. सो इथपर्यंत झाला अर्धा भाग. मग ते शेअर्स आल्यावरती काय करायचं? आपले पैसे तर आपल्या गुंतवून पडलेले आहेत, 6.5 लाख रुपये. टाटा केमचे 50 शेअर आहेत, मग काय करायचं? मग त्यांना फायदा होऊ कसे शकतो? सर, सपोज त्यांनी डिव्हिडंड दिला
तर तो डिव्हिडंड आपल्याला मिळेल, ती आपली कमाई होईल. पण वी शुड नॉट रिलाय ऑन डिव्हिडंड. आता आपण काय करायचं की आपल्याकडे शेअर्स आहेत, मग आता काय करायचं, आउट ऑफ मनीचे त्याचे कॉल्स विकायचे. सो यू कम ऑन दिस साइड, ऑन द लेफ्ट हँड साइड, कॉल्स. सो सो आपली इफेक्टिव्ह आपली परचेस प्राइस काय झाली, 1200 झाली. 1200 मायनस 20 म्हणजे 1180. म्हणजे आपली नेट परचेस प्राइस झाली 1180 रुपयालाच घेतलं आपण. फाईन. त्यावेळेस हे चित्र जरा बदललेलं असेल, असंच असेल पण बदललेलं असेल. इन द सेन्स 1100 हे 1200 वगैरे. सो इथं 1200ला ॲट द मनी असेल. म्हणजे हे जे झोन्स आहेत हे हे शिफ्ट झालेले असतील. सो आपण आता ॲझ्युम करू की आता 1300 प्राइस आहे. तर आता आपण खरेदी कितीला केली आहे, 1180ला. मग आपण खरेदी केल्यात, ठीक आहे, पण ते ॲक्च्युली आपला मूळ उद्देश आहे पैसे कमावणे. आपला उद्देश काय टाटा केमचे शेअर्स पकडून बसणे असं हे उद्देश नाही आहे. मग पैसे लावले आणि मग त्याचं प्रॉफिट कसं कमवायचं. तर द वे वी सोल्ड आउट ऑफ मनी पुट्स ऑन द लोअर साइड, सेम वे वी हॅव टू सेल आउट ऑफ मनी कॉल्स ऑन द हायर साइड. सो आता यू विल सी दॅट 1300 आहे, मग इथं 1320, 40, 40, 50, 1400. मग 1400ला विकलं तर 23 रुपये मिळतील. अजून वरती गेलं 1450, 15 रुपये मिळतील. म्हणजे इथं म्हणजे गेन कमी होईल, पण तेवढं आपलं म्हणजे आपल्या स्टॉक प्राइसमध्ये पण वाढ होईल ना आपली. सो एकदा आपल्या डिमॅटमध्ये शेअर आले, देन वी शुड सेल द कॉल्स. वी शुड नेव्हर सेल नेकेड कॉल्स. आता what I said about this put side, I showed you that what we effectively did was we sold cash secured puts. म्हणजे आपल्याकडे कॅश आहे खिशामध्ये, म्हणजे अकाउंटमध्ये कॅश सेक्युर्ड ह्याचे पुट आपण विकले 1200चा आणि वी अर्न द प्रीमियम. फाईन. आता वी हॅव टू सेल स्टॉक secured or not naked but covered call. It is called as covered call. Covered call in the sense आपल्याकडे त्याचे फिजिकली शेअर्स आहेत, आपल्या अकाउंटमध्ये आहेत त्याचे शेअर्स, आणि आपण याचा कॉल विकतोय. आता हा सपोज मी हा 1400चा कॉल विकला आणि 23 रुपये मला मिळाले. इथं सपोज हे 23 रुपये मला मिळाले, 1400चा कॉल विकला. याचा अर्थ काय झाला, तर मी अशी बेट्स लावली आहे, मी अशी पैज लावली आहे की मला वाटतं की हा शेअर 1300 आता आहे, पण म्हणजे आता आपण पुढच्या महिन्यात आलो आहोत. आता हे मार्चचं होतं एक्सपायरी, आता ही आपली पुढची एप्रिलची एक्सपायरी असेल. तर एप्रिल एंडपर्यंत हा शेयर काही 1400च्या वरती जात नाही, असा माझा कयास आहे. ऐसा मुझे लगता है कि इसके ऊपर नहीं जाएगा. ठीक है, तो मैंने इसका कॉल बेच दिया. पण दैट बायर थिंक्स दैट this will definitely go above this. So he will pay me 23 rupees to get that promise from me. So whenever you sell an option, whether you sold a put on this side or whether you sold a call on this side, you have not sold anything physically. You have only sold a promise. तुम्ही फक्त एक असा प्रॉमिस दिलेला आहे त्याला की सपोज माझी स्ट्राईक प्राइस क्रॉस झाली तर आता मी कॉल विकले, याचा अर्थ मी तुला 1400च्या रेटनी 550चा लॉट तेवढे शेअर्स माझ्या ज्या डिमॅटला आहेत ते मी तुला देऊन टाकतो. सो आय विल सेल इट टू यू. आय हॅव गिवन अ प्रॉमिस दॅट आय विल सेल इट टू यू इफ द ट्रेड गोज अगेन्स्ट मी, that my 550 shares from my demat will be taken off. and आता हे जे 23 रुपये प्रीमियम जे आहे ते मिळालेलं आहेच आहे, ते माझंच झालं. अँड 550 shares will be taken off from my account and 1400. आता हा स्ट्राईक कसाच आहे, 1400चा आहे. सो 1400 into 550 म्हणजे
तेवढे पैसे मला मिळतील. म्हणजे माझा कॅपिटल गेन पण झाला त्यामध्ये. सो 7,70,000 रुपये मला मिळतील. म्हणजे इवन दो द ट्रेड गोज अगेन्स्ट यू, यू विल बी रिवॉर्डेड विथ अ हायर मनी. तुम्ही लावले किती? 6,60,000 6,60,000. आता मग इकडचं प्रीमियम सुद्धा मिळालं. आता कॉल विकून ह्याचं हे प्रीमियम सुद्धा मिळालंच. प्लस तुम्ही 1,400च्या स्ट्राईकचा हायरचा कॉल विकला, म्हणून तुम्हाला मिळाले किती? 7,70,000 रुपये. म्हणजे एका महिन्यात तुम्हाला एवढं एवढं गेन पण झाला. आता एका महिन्यात एवढी मुवमेंट होते का? जे स्टॉक्स खूप व्होलेटाईल असतात, ज्याच्यामध्ये खूप हालचाल आहे, त्याच्यामध्ये तेवढी मुवमेंट होते. आणि तेवढं म्हणजे होऊ शकते. म्हणजे सपोज झाली तरी तुम्ही तुम्ही प्रॉफिटमध्येच, तुमचा लॉस झालाच नाही इथं, लॉस होतच नाही. कॉल स्वतः डीमॅटला जर शेअर असताना तुम्ही कॉल विकले तर तुमचा लॉस होऊच शकत नाही, इम्पॉसिबल. हे समजा वाढून 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 1,400चा क्रॉस झाला तरी त्याच्यावरती तुम्हाला 23 रुपये मिळालेत. याचा अर्थ 1,423 पर्यंत सुद्धा तरी सुद्धा तुमचा लॉस होतच नाही. समजा वाढून खूपच वाढला आणि 1,450 झाला, तर याचा अर्थ काय झाला? तर जे 1,450 विकून तुम्हाला जे मोठं प्रॉफिट झालं असतं, त्याच्याऐवजी तुम्हाला 1,400च विकून म्हणजे तुमचं प्रॉफिट तेवढंच मिळालं फक्त. सो दॅट इज कॉल्ड ॲज, बट दॅट इज नॉट अ लॉस ॲट ऑल. म्हणजे 8 लाख मिळायच्या ऐवजी 7,70,000 मिळाले, एवढंच. त्यामध्ये काही वाईट वाटण्याचं काही कारण नाही. आणि तुमचा लॉस झालाच नाही, होऊ शकत नाही तर लॉस. सो this is the simple, that is called as swing trading strategy in options. So what you do is you sell out of money puts. मग या महिन्यात समजा या महिन्यामध्ये तुमचं हे क्रॉस झालंच नाही आणि हे आउट ऑफ मनी एक्सपायर झालं, म्हणजे 1,200च्या वरतीच जर एक्सपायर झाला, तर हे प्रीमियम मिळालेलं तुमचंच. मग पुढच्या महिन्यात मग एप्रिलचं विकायचं, एप्रिलचं जे काय रेट असेल ते विकायचे. मग ते सुद्धा आउट ऑफ मनी एक्सपायर झालं. हे जे प्रीमियम तुम्ही कमवतच राहायचं कंटिन्युअस, दर महिन्याला 2-2% मिळतच राहायचं, गॅरंटीड. आणि मग 2-3 महिने असं विकून विकून सपोज एके दिवशी एका महिन्यामध्ये कधीतरी तुमच्या अगेन्स्ट ट्रेड गेली आणि फुल जोरदार क्रॅश झाला आणि खाली पडला. मग काय, क्रॅश झाला तरी काय म्हणजे घाबरण्याचं काय कारण नाही. ठीक आहे, तुम्ही इंटरेस्टेड होताच. टाटा केम हा तुमचा आवडता शेअर आहेच आहे आणि तुम्ही तेवढी कॅश रेडी ठेवलीच आहे. मग तुमची कॅश जाईल आणि तुमच्याकडे शेअर्स येतील. मग शेअर्स आले की यू कम ऑन धिस साईड, यू कीप सेलिंग हायरचे कॉल्स विकायचे. मग पुट्स विकून पैसे कमवत राहायचे, इकडं कॉल विकून पैसे कमवत राहायचे. हेच काम करायचं, बाकी काही नाही. दर महिन्याच्या महिन्याला आपली कमाई होते याच्यामध्ये. आणि ही कमाई सुद्धा काय अशी छोटी अशी हे नाही, आणि विथ अ व्हेरी हाय प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. म्हणजे ह्याच्यामध्ये हे कसं आहे, when you when you buy a share and hope that it goes up and up and up, so the odds are against you, very much against you, the time is against you. Whereas या मेथडमध्ये फर्स्ट यू हॅव टू सेल, यू शुड नेव्हर बाय, यू शुड ऑलवेज सेल फर्स्ट. बी अ सेलर, कम इन टू द मायनॉरिटी. तुम्हाला जर सक्सेड व्हायचं असेल स्टॉक मार्केटमध्ये, तर तुम्ही ॲब्सोल्यूट मायनॉरिटीमध्ये, जितके कमी कमीच्या ग्रुपमध्ये असाल तेवढं चांगलं. म्हणून आणि पैसा पैसे को खिचता है, म्हणजे तुमच्याकडे जास्त कॅपिटल असेल तरच तुमची प्रॉबॅबिलिटी जास्त असते की तुम्ही सक्सीड व्हाल याची. म्हणून कॅपिटल जमवा. आणि ऑफकोर्स आजकाल यू शुड मेक, पैसे साठवून ठेवा आणि कॅपिटल तयार करा. एका 2 लाखामध्ये ऑप्शन सेलिंग करणं तसं अवघड आहे, कारण तसे तेवढे शेअर्स असं नसतात आणि मिनिमम काहीतरी 5 लाख तरी पाहिजे. ओके. सर, याच्यावरनं एक 2-3 गोष्टी मी नक्कीच लक्षात आलेल्या आहेत माझ्या, किंवा सगळ्यांच्याच बोला. रादर, की मिनिमम लॉट साईज आणि त्याचा चालू असलेला भाव यांचा गुणाकार केल्यानंतर जी रक्कम असते तेवढी तरी आपल्याकडे पहिले आवश्यक आहे.
आणि मग येस, त्याच्यानंतर आपण पुट ऑप्शन विकायला सुरुवात करायची. जसं तुम्ही सांगितलं 2-3 सिरीज तरी तुम्हाला त्या कॅश देऊन जातात आणि मिनिमम 2 करेक्ट, ते 2.5% तरी गॅरंटेड मिळू शकतात त्याच्यामध्ये. आणि मला करेक्ट. असं वाटतं की पुट ऑप्शन सिलेक्ट करताना तुम्ही असाच पुट सिलेक्ट करताय किंवा अशी स्ट्राईक प्राइस सिलेक्ट करताय की ज्याच्यामध्ये येस. आपल्याला 2 ते 2.5% प्रॉफिट होऊ शकेल. जसं आता सिलेक्ट हो, हो. करताना तुम्ही 1200चा हे सिलेक्ट केलात म्हणजे ज्याच्या हा. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला 2.5% मिळतात हे तुम्ही ऑब्झर्व केलेलं होतं. येस, आणि येस, येस. सेम स्ट्रॅटेजी जर तुमच्या गळ्यात कधी पडले तर हा. तुमच्याकडे डिलिव्हरी आल्यानंतर पुन्हा तुम्ही सेम लॉजिक अप्लाय करताय की सहा सेम लॉजिक लाखाच्या घेऊन. हा 6 लाखाच्या कॅपिटलवरती मला 2% मिळाले पाहिजेत. असाच आपल्याला फक्त जो स्ट्राईक प्राइस आहे ती सिलेक्ट करायची आहे. आणि अगदी राईट. सुरुवातीला तुम्ही जो स्क्रीन दाखवलेला होता किंवा जो येस. पर्याय तुम्ही गुगलमध्ये टाकलेला होता तो जर तुम्ही हा. सगळ्यांसाठी परत एकदा दाखवू शकलात. येस, येस. गुगलमध्ये तुम्ही जी टाकलेली होती ना लाईन ती खूप महत्वाची होती. ज्याच्यावरनं तुम्हाला टाटा केमिकलमध्ये मुवमेंट येते करेक्ट, हे करेक्ट, सिलेक्ट करता आलं. करेक्ट. तर मला Yes, ती yes, लाईन yes. परत एकदा दाखवा सगळ्यांसाठी. Yeah. Do you know how to move this bar from the screen? Bring it to the side or हा तुम्ही नवीन okay. तुम्ही नवीन हे Okay, okay. ओपन करा ना. So हा this is how you can हा search. करेक्ट. High implied volatility. High बरोबर implied volatility. Put options. Put option stocks in NSE. बरोबर म्हणजे NSE मधल्या स्टॉक ऑप्शन्सचे पुट मध्ये ज्याच्यामध्ये हाय सध्या व्होलॅटिलिटी चालू आहे असे तुम्ही मला सांगा. अशी मी त्यांना क्वेरी दिली. सो करेक्ट मोस्ट ऍक्टिव्ह कॉन्ट्रॅक्ट्स म्हणजे ही NSE इंडियाची जी साईट आहे. बरोबर NSE इंडियाला त्यावरती जाऊन हे थर्ड पेज जे आहे. सो यू कम टू दिस पेज. करेक्ट मग ह्याच्यामध्ये इथं इक्विटीला जायचं. करन्सी वगैरे बा कमोडिटी त्याच्याशी आपला काय संबंध नाही. बरोबर. इक्विटीमध्ये हम्म, मोस्ट ऍक्टिव्ह स्टॉक्स. आता इथे ड्रॉप डाऊन जर केलं तर यू विल हम्म, सी दॅट मोस्ट ऍक्टिव्ह स्टॉक पुट्स असं बरोबर सर्च केलं. So it will show you that stock options of Tata Chem are very hot right now. They are करेक्ट selling there is a lot of volume going on. There is a lot of interest over there. त्यानंतर आहे मारुती. त्यानंतर आहे टाटा मोटर्स. नंतर एशियन पेंट्स, टाटा स्टील वगैरे. सो म्हणजे इट विल गिव्ह यू अ लिस्ट ऑफ ऑल दिस थिंग्स. बरोबर म्हणजे सो याच्यातले जे थोडक्यात असं आहे की टाटा केमिकलचे सगळ्यात जास्त हॉट किंवा जसं तुम्ही सांगताय की तेच जास्त करेक्ट, फ्लॅश होत आहेत त्याच्यामुळे तो निवडला. उद्या हा करेक्ट, मारुती पण असू शकतो, उद्या हा रिलायन्सही असू शकतो किंवा कुठलाही स्टॉक याच्यामध्ये एक्झॅक्टली, असू शकतो. बरोबर आहे ना? एक्झॅक्टली, हा एक्झॅक्टली बरोबर हा आहे. ओके येस, सर. येस. ओके. म्हणजे असं आवश्यक नाही सो की एक 7-8 दिवसानंतर जर याची स्टीम संपलेली असेल टाटा केमिकलची तर हो, तिथे हो, जर हो, आपल्याला दुसरा स्टॉक सापडला तर आपण त्या दुसऱ्या स्टॉकमध्ये हो, सेम हो. लॉजिक वापरून ट्रेड करायचं आहे. डेफिनेटली, डेफिनेटली. येस, हा येस. पण लॉट जनरली साईज मी इतकं हा लॉट साईज इतकं कॅपिटल असणं आवश्यक आहे ही पहिली कंडिशन आहे तुमची ही याच्यामध्ये. पहिली कंडिशन आहे. येस, येस, येस. राईट मग राईट ओके याच्यामध्ये असे काही स्टॉक्स असू शकतात की ज्याच्यामध्ये काही डिमांड नाही. आता हे UPL वगैरे, UBL का UPL त्याच्यामध्ये काय ट्रेड होतं गॉड नोस. किंवा आहे NSE मध्ये आहे तो, पण तो दुर्लक्षिलेला स्टॉक आहे. त्याच्यामध्ये ऑप्शन्स आहेत का नाही म्हणजे वी रिअली डोंट नो. वी हॅव टू गो टू ईच अँड एव्हरी स्टॉक अँड मल्टिप्लाय द लॉट साईज विथ द स्टॉक प्राइस. आणि जनरली ढोबळमाने सांगितलं तर एक 5-6 लाख तुम्ही आपल्याकडे असायलाच पाहिजेत. ऑप्शन करेक्ट सेलिंग जर करायचं असेल बरोबर आणि आहे सक्सेसफुल ऑप्शन सेलिंग जर करायचं असेल या मेथडनी तर तुम्हाला तेवढं तरी कॅपिटल पाहिजेच. बरोबर. म्हणजे कॅपिटल घेऊन पुट ऑप्शन विका पहिले आणि जर डिलिव्हरी गळ्यात करेक्ट. आली तर तुम्ही कॉल ऑप्शन विका. हा सिम्पल फंडा आहे सरांचा. सी एक्झॅक्टली. तर व्हेरी व्हेरी सिम्पल. येस, बरोबर. येस. व्हेरी सिम्पल. आणि एक्झॅक्टली सर लाईक दॅट. हा सर हिस्ट्री आहे त्यांची की ते 2-3 वर्ष झाले तरी त्यांनी आता उल्लेख केला की हो, हो. स्पेसिफिकली अडाणी आणि रिलायन्सचा पुट ऑप्शन विकत त्यांनी पैसे चांगले मिळवलेले आहेत आतापर्यंत. हो, तर हो, उन्हाच्या जर हो. काही क्वेरीज असतील तर आपण सॉर्ट आउट करूया कारण सेकंड मीटिंग आहे ही. तर बरेच जणांना बाकीची पण कामं असतील. आज रविवारचा दिवस आहे. तर तुम्ही हो, अनम्यूट हो. करा प्लीज आणि सरांना काही प्रश्न असले तर ते विचारा. थँक्यू. सर तुम्ही जसं म्हणलात की याच्यामध्ये मॅक्सिमम वेळेला आपल्याला प्रॉफिट होतो, पण याचबरोबर काही लॉस होण्याची शक्यता आहे का, आणि असेल तर हा, ती काय हे कृपया हा, सांगावे. हा. मग लॉस होतो कसा. तर आता 1200चा स्ट्राईकने तुम्ही पुट विकला फाईन. पण टाटा केम जोरदार पडला, क्रॅश झाला, काहीतरी सुपर बॅड न्यूज आली आणि खाली पडतच राहिला. ठीक आहे. मग तुमची इफेक्टिव्ह परचेस प्राइस समजा 1180 होती. फाईन. त्याचंही तुम्ही प्रीमियम मिळवलेलं आहे आणि आता तुमच्याकडे शेअर्स आलेले आहेत. फाईन. आता तुम्ही त्याचा कॉल विकत आहात. दॅट इज फाईन. 1180 आहे तरी बॅड न्यूज काही संपतच नाहीये. तरी हा स्टॉक पडतच राहतोय.
मग काय होईल, यू विल सी दॅट नोशनली यू विल सी अ लॉस ऑन युअर होल्डिंग. जे 550 शेअर आहेत तुमच्याकडे, त्या ह्याच्यावरती नोशनली तुम्हाला होल्डिंगवरती लॉस दिसेल. बट तुमची इकडून कॉलमध्ये कमाई पण सुरू आहेच आहे. सो वेन यू नो दॅट इट्स अ बेरिश, फुल्ली बेरिश मार्केट, टाटा केम मध्ये आता सध्या काय काय अर्थ नाही, कंटिन्युअस पडतच आहे. मग तुम्ही काय करायचं, मग तुम्ही ह्याच्या स्ट्राईक प्राईसच्या म्हणजे एटीएमच्या जवळजवळ यायचं, म्हणजे तुमचा जास्त प्रॉफिटेबिलिटी वाढेल. म्हणजे इफेक्ट आता 1300ला इथे दाखवत आहे, 1400चं नाही, 1350चा विकायचं, 1340चा विकायचा, 1330चा विकायचा. म्हणजे यू विल स्टार्ट गेटिंग हायर प्रीमियम, हायर रिवॉर्डेड. And when you know that the stock keeps falling, then this will not be, I mean, it will not go against you. If at all it goes against you, again fine, तुम्ही परचेस प्राइस आणि तुमची एक इफेक्टिव्ह परचेस प्राइस होती, वरती तुम्ही पुट विकून प्रीमियम कमवलं, स्टॉक कॉल्स विकून प्रीमियम कमवलं. याचा अर्थ तुमची इफेक्टिव्ह परचेस प्राइस हे खाली 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 गेली. आणि जरी तुम्ही आहे 1330चा आता विकला, तरी तुम्ही यू आर स्टँडिंग ॲट अ गुड अमाऊंट ऑफ प्रॉफिट. सो इफेक्टिव्हली, नेट इफेक्टिव्हली यू विल बी स्टील बी इन प्रॉफिट. याच्यामध्ये खूप रेअरली लॉस होतो या स्विंग स्ट्रॅटेजीमध्ये. आउट ऑफ मनी पुट विकायचे आणि नंतर आउट ऑफ मनी कॉल्स विकायचे, एवढा सिंपल स्ट्रॅटेजी आहे. मग अच्छा, म्हणजे आपण परचेस प्राइस खाली कधीही जाणार नाही हे स्ट्रॅटेजी अशी धरून, म्हणजे हे कन्सिडर केलेलं आहे यामध्ये. हा, परचेस प्राइसच्या खाली कधी जाऊ नये. हम्म. आणि समजा जरी जात राहिलं तरी तरी तुम्ही इथले कॉल्स विकून कमाई करू शकता. म्हणजे अच्छा, कमाई, ओके. स्टॉक कॉल्स विकून तुमची कमाई काय बंद राहत नाहीये. तुमच्याकडे शेअर आहे. आता आपल्याकडे आपल्या डीमॅटमध्ये काही शेअर असतात ना, आपण बघतो 4%, 5% लॉस वरती आहे. त्याचा अर्थ त्याचा अर्थ तो नोशनल लॉस असतो, इट इज नॉट रिअल लॉस. अनलेस यू ऍक्च्युअली सेल इट इन द मार्केट, यू आर नॉट कन्वर्टिंग इन टू रिअल लॉस. You can just keep it as notional, fine, and you keep on selling calls on this side. अच्छा, ओके. याच्यामधलं लॉजिक सरांचं माझ्या असं लक्षात आलेलं आहे, जे मी आधी याचा उल्लेख केला, की सर पहिले पकडतायत ते तेजीमध्ये असलेले स्टॉक प्रत्येक वेळेला सिलेक्ट करतायत. म्हणजे आज टाटा केमिकल असेल तर 2 दिवसांनी त्याच्यामधली स्टीम, म्हणजे त्याच्यामधला जो मोमेंटम आहे तो जर संपला, तर तो कदाचित परवा मारुती असू शकेल, किंवा नंतर एचडीएफसी बँक असू शकेल, नंतर कोटक महिंद्रा बँक असू शकेल. असे 2-2, 3-3 दिवसांनी सर स्टॉक बदलत राहणार आहेत. हे पहिलं प्रिन्सिपल आहे त्याच्यातलं. आणि ज्या वेळेला आणि ज्या वेळेला सर एक मिनिट पण माझा टाइम पिरियड, माझा टाइम होरायझन हे 2-3 दिवस किंवा 1-2 आठवड्याचं नसतंच. अच्छा, माझा टाइम पिरियड हा 1 महिन्याचा आहे. ओके. मी जी ट्रेड, म्हणजे मी हजारो ट्रेड्स लावतच नाही. मी महिन्यातून एखाद दुसरी ट्रेड लावतो. बरोबर. पण टाटा केमची ही ट्रेड लावली मी, आणि समजा अडाणीची दुसरी लावली किंवा रिलायन्सची दुसरी लावली. माझ्याकडे जर खूप कॅपिटल असेल तर 2-3 शेअर मध्ये मी फक्त खेळतो. मी हजारो शेअर्स मध्ये, हजारो याच्यामध्ये मी खेळत बसत नाही. आणि मला क्लीनली मार्केट, हे जे तुमचं लॉजिक आहे, तर एखादा जर ट्रेडर मेंटॅलिटीने येतोय की आपल्याला 1-2 दिवसामध्ये चांगले पैसे मिळाले पाहिजेत असं, आणि जर त्या स्टीम मध्ये पुट विकल्यानंतर जर अशी स्विंग त्याला मिळत राहिले, जसं 5% एकदम एखादा स्टॉक वाढतो, 4% वाढतो, तर पुटचे प्रीमियम हे डेफिनेटली रिड्यूस होतात. तर तो कदाचित पूर्ण प्रीमियम खायच्या ऐवजी 1, 4 किंवा 5, जसं मगाशी अभिजित सरांनी विचारला, तो 4-5 रुपयामध्ये तो बाहेर पडू शकतो ना. पण बरोबर. पण या 2 अटी त्याच्यामध्ये पाहिजे, की एकतर लॉट साईज इतकी तुमची पूर्ण कॅपिटल पाहिजे, आणि तो शेअर मुळात अपवर्ड स्टीम मध्ये पाहिजे, अपवर्ड स्विंग मध्ये पाहिजे. या 2 मेजर कंडिशन आहेत. ओके, ही एक वेगळी स्ट्रॅटेजी सरांनी आपल्या बरोबर शेअर केली. थोडीशी रिस्की आहे. आणि शेअर्स असा घ्यायचा, असा निवडायचा की जरी आपल्याकडे पडून राहिला तरी काही दुःख वाटायला नको. चांगल्या क्वालिटीचं शेअर असेल आणि त्याच्यामध्ये आपण तर बायर, आपण इंटरेस्टेड तर होतोच, आपण इच्छुक पार्टी तर होतोच त्यामध्ये. सो जरी माझ्याकडे पडून राहिला तरी नो प्रॉब्लेम, आय विल कीप सेलिंग द कॉल्स. बरोबर. म्हणजे अशी स्ट्रॅटेजी, अशा तऱ्हेने पैसे कमवायचे. करेक्ट. एक 5-6 लाखाचं कॅपिटल सांगितलं, ते दोन्ही साईडला लागतं का फक्त एक साईडला लागतं? म्हणजे 12 लाख लागतात का 5 असं? नाही, हे 6 लाख लागतील फक्त. एकच लॉट साईज इतकी पकडायची,
आणि हो हो जर तुमचा पुटचा समजा ट्रेड केला आणि जसं सरांनी सांगितलं तसं 20 रुपयाचा पुट समजा 10 रुपये झाला, तर तुम्ही तो हम्म, स्क्वेअर ऑफ केला. पण अदरवाईज सरांनी सांगितलं त्याच्याप्रमाणे जर तो खूपच खाली गेला आणि तुम्हाला हेवी नुकसान होत आहे असं जर लक्षात आलं, तर तुम्ही त्याची डिलिव्हरी हम्म. घ्या आणि मग डिलिव्हरी आल्यानंतर तुम्ही कॉल विकायला सुरुवात करा. त्याच्यामुळे तुम्हाला ती डिलिव्हरी घेण्यासाठी म्हणून जेवढं कॅपिटल आहे तेवढं 6 लाख रुपयेच फक्त लागणार आहेत. म्हणजे एकदाच सहा लागतं ते, एकदाच. एकदाच लागणार आहेत ते, आणि दुप्पट लागणार नाही ते. लॉट साईज इतकेच नाही नाही पाहिजेत. नाही. तर सुरुवातीला हो तुम्हाला पुट विकायचे आणि जर तुमच्या गळ्यामध्ये डिलिव्हरी पडली तर कॉल विकायचे, अशी ती थेअरी आहे. हा, म्हणजे सायमल्टेनियस गोष्टी करायची नाही, एक नाही, घराला दुसरी सायमल्टेनियस करायची. करायची नाही. एक जर झाली आणि तुमच्या हम्म. अगेन्स्ट जर ते गेले तरच तुम्हाला कॉलकडे वळायचं आहे. अदरवाईज हा, तुम्हाला हा, पुटच हा. विकायचे आहेत आणि ते तेजीमधल्या येस. शेअरचे पुटचे प्रीमियम कमी होत जातात. जसा जसा भाव करेक्ट. वाढेल बरोबर. तसे तसे पुटचे प्रीमियम कमी होत जातात. त्याचा तुम्हाला फायदा करून घ्यायचा आहे. राईट राईट. बरोबर. आता आता हे जे आज आपण जे काय बोललो, जे काय डिस्कस झालं, हे खूप खूप बेसिक लेवलचं आहे, अगदी अगदी प्रायमरी इंट्रोडक्टरी लेवलचं आहे. आता ऑप्शन्समध्ये बऱ्याच स्ट्रॅटेजी आहेत, बरेच वेगवेगळे प्रकार आहेत, ह्याच्याही वरती अजून डीप स्टडी आहे. ऍट द यू कॅन ह्याच्यामध्ये वेगवेगळे स्ट्रॅटेजीज आहेत, असं करता येतं, तसं करता येतं, असं बरंच काही आहे ह्याच्यामध्ये. फक्त बरोबर. मी आज जे सांगितलं ते अगदी सिंपल भाषेमध्ये स्टार्ट होण्यासाठी म्हणून जे लागतं, इंट्रोडक्शन म्हणून, तोंड ओळख होण्यासाठी म्हणून जे लागतं तेवढंच फक्त सांगितलं. करेक्ट. पण ह्याच्यामध्ये यू कॅन सेल पुट्स ऍट द सेम टाइम यू कॅन ऑल्सो सेल कॉल्स. बट calls you can sell call, but that will be, if you don't have shares in demat, that will be termed as a naked call. So selling naked calls is very very risky. म्हणजे जर तुमच्या अगेन्स्ट जर ट्रेड गेली तर तुम्हाला चढ्या दराने मार्केटमध्ये जाऊन खरेदी करायला लागतात आणि त्या बायरला डिलिव्हर करायला लागतात, म्हणजे खूप खूप मोठा लॉस होतो. बरोबर. म्हणून नाही, म्हणून जे एखाद्या आज बिगिनरला हा असं कॉल विका, पुट विका आणि ते वेगवेगळ्या स्ट्राईक प्राइसचे विका किंवा स्ट्रॅडल स्ट्रँगल असं हो काही काही करा, हे सांगणं थोडंसं हा कन्फ्युजन वाढवणार आहे थोडं ऍक्च्युअली. हा. हा. आणि पण पहिल्याच दिवशी सांगणं ते सगळं सांगण्यात काही सांगणं पॉईंट बरोबर नाही, ते नाहीये. चुकीचं आहे ऍक्च्युली. पण एवढं या फक्त लक्षात येऊ शकतं की स्टीम म्हणजे ज्याच्यामध्ये खूप अपवर्ड मुवमेंट फास्ट बघायला मिळते, जसं आता सरांनी उदाहरण दिलं टाटा केमिकलचं. त्याच्या अगोदर ट्रेंड नावाचा एक शेअर होता, तो वाढत होता. त्याच्या अगोदर कोल हा इंडिया हा. खूप जोरात वाढत होता. आरईसी येस. लिमिटेड, रूरल इलेक्ट्रिफिकेशन नाही नाही कॉर्पोरेशन, नाही, पण आरईसी, पण तो पण जोरात वाढत नाही होता. नाही, एक मिनिट, हम्म. एक मिनिट. तुम्ही कुठल्याही कंपनीचे शेअर नाही विकू शकत. तुम्ही हा, फक्त बरोबर याच आहे. कंपन्यांचे शेअर विकू शकता ज्याचे ऑप्शन्स एनएससी वरती ट्रेड केले जातात. राईट राईट, म्हणजे बरोबर आहे. आरईसी एलटीडीचा शेअर इथं नाहीये. मला वाटतं तो फ्युचरमध्ये आहे ना, आरईसी आहे ना हा, समोर. आरईसी एलटीडी आहे, करेक्ट, हा, आरईसी आहे एलटीडी आहे. 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 मी आहे फ्युचर आहे. मधलीच नावं घेतली सगळी. ट्रेंड पण आहे सर करेक्ट आता करेक्ट करेक्ट. फ्युचरला. या फ्युचर्स ऑप्शन हा, इथं फक्त जे काय 50 शेअर ची नावं आहेत, फक्त करेक्ट. त्यामध्येच तुम्ही बाईंग सेलिंग बरोबर करू शकता. येस बरोबर. येस कोल इंडिया पण येस. तसाच आहे की कोल इंडिया पण मध्ये धावत होता. त्याच्या अगोदर हा ओरॅकल फायनान्स जो मला आता समोर दिसला तोही धावत होता. असे जर हा हा. स्विंग मिळाले, आता सरांनी जसं सांगितलं की इम्प्लाइड व्होलॅटिलिटी त्याच्यामध्ये खूप जोरात आहे, तर तो शेअर फक्त पकडायचा आणि ट्रेडरची मेंटॅलिटी असेल तर एक 2-4-8 दिवसांसाठी त्याच्यामध्ये ट्रेडिंग करायचं. करेक्ट. हे सरांचं लॉजिक आहे किंवा ही स्ट्रॅटेजी आहे सरांची. थँक्यू व्हेरी या मच सर. अँड you need not wait till the month end. If you see a करेक्ट. good amount of profit in 4 days, हा, yeah, you are free to sell it. बरोबर आहे. You are free to come out of it. I mean, you are बरोबर. free to square it off. Yes. करेक्ट. थँक्यू Yes. थँक्यू सो मच सर. Yeah, एक yeah. If एक required, I'm very glad to be with you and to share whatever little I know. But if थँक्यू we need a further session, I'm very happy. No problem. थँक्यू सो मच सर. I'll be happy to join again. Yes. ग्रेट. Thank you. थँक्यू सो मच. आणि एका छोट्याशा नोटीसवरती सगळ्यांनी या मीटिंग मध्ये सहभाग दाखवला. थँक्यू सो मच. एक ग्रुप Thank चर्चा you. होती, ग्रुप डिस्कशन होतं. थँक्यू सो मच. अजून काही Thank you 1-2 everyone. मिनिट आहेत, जर एखादी क्वेरी असेल तर पटकन, अदरवाईज सर आहेतच ग्रुपमध्ये, आपण भेटत राहू सरांना. Yeah. थँक्यू सो If मच. required, नमस्कार सर. weekday सुद्धा आपण सेशन करू शकतो. जर करेक्ट. काही असेल. Yes. राईट. थँक्यू सर. सर निलेश गडगिरी बोलतोय. हा बोला. हा, बोला बोला. जर तुम्ही जे म्हणालात 5% मध्ये तुम्हाला राहायला पाहिजे, मेजॉरिटी ऑफ द लोक जे करतात ते तुम्ही नाही करायला पाहिजे, हा हा. सगळ्यात मोठा टेकअवे होता ऍक्च्युली या मीटिंग मधला Correct. Don't माझ्यासाठी. join the crowd. See, the crowd buys shares and sells it hoping to make a profit. बरोबर. The crowd buys options and hopes that it will make a profit, but they have very low chance of doing that. That is a real fact. So you should be on the side
where there is hardly anybody, where there are hardly any बरोबर. sellers. So, and for Right. that, to come on this camp, you have to, first of all, you have to have good study, and you should try it out, आणि यू शुड हॅव गुड कॅपिटल ऑल्सो. सो पैसा ही बरोबर. म्हणजे कसं आहे, एका चेंबरमध्ये पैसा हवेत नोटा फिरतायत, आणि मी तुम्ही मोठा एक मॅग्नेट घ्यायचा आणि त्या चेंबरला लावायचा, आणि जेवढे पैसे नोटा त्याला चिकटतील, मॅग्नेटला चिकटतील, तेवढी तुमची कमाई झाली. मग जेवढं मोठं तुमचं मॅग्नेट, तेवढ्या जास्त तुमची कमाई होणार, हे गॅरंटीड आहे. आणि टाइम डिके इज शुअर शॉर्ट थिंग. वेळ कधीही मागं जात नाही. टाइम डिके हा कायम होतच राहणार. म्हणजे पैसे, म्हणजे या ऑप्शनचे प्राइसेस हे कमी, आउट ऑफ मनी ऑप्शनचे प्राइसेस हे कायम कमीच होत राहणार. आणि सुट्ट्या बिट्ट्या आल्या तर खूप छान मजाच आहे मग. म्हणजे इट्स व्हेरी वेल अँड गुड फॉर यू. इट्स टाइम डिके इज ऑन युअर साईड. यू आर व्हेरी हॅपी टू सी हॉलिडेज. कारण काही न करता फ्रायडे इव्हिनिंगला जी प्राइस आहे त्याच्यापेक्षा एक 10% 15% प्राइस कमी झालेली असती मंडे मॉर्निंगला. काही न करता तुम्ही जस्ट आरामात बसून राहायचं. म्हणजे ऑप्शन सेलिंग इज द बेस्ट थिंग. जस्ट कलेक्ट कॅपिटल, पैसा साठवा थोडा, आणि यू गेन सम नॉलेज अँड ट्राय इट आउट. स्टार्ट स्लोली. वन्स यू गेट द हँग ऑफ इट, 2% महिन्याला 1.5% 2% गॅरंटीड प्रॉफिट याच्यामध्ये. आणि तुमची जर इच्छा असेल खूप काय आहे जोरदार खेळायची, तुम्ही ॲट द मनी विकू शकता. त्याच्यावरती अजून इन द मनी सुद्धा विकू शकता. म्हणजे याचा इन द मनी विकणे याचा अर्थ काय आहे की तुम्हाला हा गॅरंटीड हा शेअर पाहिजेच आहे. आपण आउट ऑफ मनी काय विकतो, तर आपलं कॅपिटल सेफ राहावं म्हणून. पण जर तुम्हाला शेअर एखादा खूप खूप फेवरेट शेअर आहे, लाईक अडाणी एंटरप्राइजेस, ठीक आहे, मला कलेक्शन करायचं आहे अडाणीमध्ये. आता माझ्याकडे अडाणीचे काही 2000 शेअर आहेत. असं मी कीप ऑन कलेक्टिंग. मी मग इन द मनी कॉल विकतो, इन द मनी पुट विकतो. मग तर मला आता ह्याचं कसं आहे, जस्ट लुक ॲट दिस. 1% म्हणजे 13 रुपये, राईट. आता हे 13 रुपये 40 पैसे, हे 85, म्हणजे 13 × 5 = 63, 78, 6% मध्ये. असं जसं जसं तुम्ही इन द मनी जात जाल तसं तुम्ही 7%, 8% एका महिन्याला कमवू शकता. बरोबर. ऑफकोर्स. पण त्याच्यासाठी पण तुम्ही कॅपिटल लागेल सर. आणि जसं तुम्ही सांगितलं ऑफकोर्स की तो अडाणी एंटरप्राइजेस तुम्हाला हवाच आहे, तर तो 1200-1300 ज्या वेळेला भाव आलेला होता अडाणी एंटरप्राइजेसचा, तर तुम्हाला तो घ्यायचाच होता, तर तुम्ही अशा वेळेला 2-2 लॉट सुद्धा सेल आउट करू शकता. करेक्ट एक करेक्ट एक करेक्ट मिनिट. त्यावेळेस. येस. हा, 1 मिनिट फक्त. शिल्पा मॅडमने सांगितलंय त्यांची काहीतरी क्वेरी आहे. मॅडम प्लीज हा, अनम्यूट बरोबर. करा आणि विचारा. येस सर, गुड इव्हनिंग. हा. सर, एखाद्या स्क्रिप्टचे आपल्याकडे जर डीमॅटमध्ये 1 लॉट एवढे शेअर्स असतील, तर एका शेअर मध्ये आपण कन्सिस्टंटली कॉल सेल करू शकतो का? हो, डेफिनेटली. तुमच्याकडे शेअर असतील तर तुम्ही त्याचे कॉल विकू शकता. मग साधारण 5% किंवा 7% करंट मार्केट प्राइसच्या वरचा आपण भाव म्हणजे एक ठोबळ मनाने येस ठेवून हे करू. येस 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 डेफिनेटली. समजा तुमची इफेक्टिव्ह परचेस प्राइस जी काय असेल ती, आता समजा सध्याचं मार्केट 1310 वर चालू आहे, या यू कॅन सेल इट फॉर 1370. आता 2-3% झाले. अजून हाय असेल तर 1400-1500 वर. तुम्ही जेवढं हाय जाल तेवढं तुमचं कॅपिटल गेन वाढेल, पण तुम्हाला प्रीमियम कमी मिळेल. म्हणजे रिस्क, म्हणजे याच्यात रिस्क, कॉल सेलिंग मध्ये रिस्क तर अशी काही नसतेच. जर जितकं तुम्ही हाय जाल तेवढं तुम्हाला प्रीमियम मिळेल कमी, पण तुमचं कॅपिटल गेन जास्त एवढं होईल ना. म्हणजे 1300ला समजा असेल घेतला तर 1430 म्हणजे किती, 10-12% गेन झालं त्यामध्ये. मॅडम, मी एक फक्त ऍड करतो याच्यामध्ये, की जसं सरांनी पहिले क्ल्यू दिलेला आहे तो, की 2%चा जर तुम्ही बघितलात एखादा प्रीमियम ज्याच्यावरती तुम्हाला 2% गॅरंटीड मिळतात एखाद्या कॉलमध्ये, असा जर प्रीमियम तुम्ही सिलेक्ट केलात ना, 5% किंवा 6% वरती जाऊच नका सुरुवातीला. 2% वाला प्रीमियम जरी तुम्ही सिलेक्ट केलात तरी तो आउट ऑफ द मनीच असतो 99% वेळेला. आणि तिथपर्यंत पोहोचायला मार्केटला भरपूर वेळ लागतो. त्याच्यामुळे तोपर्यंत तो भरपूर वेळ लागतो. टाइम डिके मध्ये तुम्हाला त्याचे पैसे मिळालेले असतात. अधिक माहितीसाठी Exactly. तुम्ही मला किंवा सरांना कॉल करू शकता कधी पण. तुम्ही जरी हाय मेसेज करून ठेवलात तरी आपण 3 जण बोलू शकतो या डिस्कशन वरती, किंवा 1 to 1 तुम्ही सरांचा पण सल्ला घेऊ शकता, काहीच हरकत नाही. थोडासा Yes, टाइम yes. बाउंड आपल्या मीटिंग असतात, त्याच्यामुळे ही मीटिंग आता इथे संपणार आहे. सर आहेत आपल्या ग्रुपमध्ये, तुम्ही काही क्वेरीज विचारा, सर उत्तर देतीलच. आणि थोडंफार माझ्याकडे जे काही नॉलेज येतं ते मी पण शेअर करू शकेन. थँक्यू सो मच एव्हरीवन फॉर जॉईनिंग. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू. सर, नमस्कार. थँक्यू सो मच. थँक्यू. खूप छान तुम्ही माहिती दिलीत अगदी शॉर्ट मध्ये. थँक्यू सो मच. अरे काय
नाही, काही हरकत थँक्यू नाही. सो मच ऑलवेज सर. ऑलवेज हॅपी टू शेअर वॉट एव्हर आय नो. ग्रेट ग्रेट. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.